माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री स्कंद पुराण अभिवाचन करत आहे. भाग 13. प्रथम श्री नारायणाला नमस्कार करून कथेला प्रारंभ करते. आपण आत्तापर्यंत वैष्णव खंड बघितला. आता भाग 3 ब्रह्मखंड आपण बघूया. त्यातला 34वा भाग शेतू महात्म्य वर्णन. नैमिषारण्यात शौनकादी अनेक ऋषीगण अष्टांग योगाने युक्त असे ब्रह्मज्ञानात मग्न होऊन भुक्ती व मुक्ती प्राप्तीची इच्छा करीत होते. एकदा त्यांनी सभा बघितली. तिथं महान पुण्य परिपूर्ण अशा कथा कथन केले जात होते. त्या सभेत व्यासांचे शिष्य ते श्री सुत आले. अग्नीप्रमाणे तेज असणाऱ्या त्या सुतांचे अर्घ्य देऊन शौनकांनी पूजन केले. आसन देऊन त्यांना वंदन केले. मुक्तीच्या साधनाबद्दल त्यांना विचारले. आपले गुरु व्यास यांना प्रणाम करून सूत सांगू लागले. हे विप्रगण हो, जगताच्या हिताची दृष्टी ठेवून आपण जो प्रश्न मला विचारला त्याबद्दल मी आता सांगतो. एक श्रीरामेश्वर नावाचे परमपवित्र असे स्थान, श्रीरामाचा सेतू तेथे, सर्व क्षेत्रात तीर्थात परमोत्तम असे हे क्षेत्र. याने पुण्यप्राप्ती तर होते, हरी हर या दोघांची भक्ती येथे आल्याने प्राप्त होते. मातृकुल पितृकुल दोघांचा उद्धार होतो. क्षेत्राची धुळही पवित्र मानता. शत्रुबंधाचे दर्शन येथील स्नान मनशुद्धीसाठी प्रसिद्ध आहे. अध्याय 35. ब्रह्मकुंड प्रशंसा. एकांत राघवाचे दर्शन घेऊन ब्रह्मकुंडावर जावे. शतूच्या मध्यभागी गंधमादन पर्वतावर ब्रह्मकुंड नावाचे स्थान प्रसिद्ध आहे. हे स्थान म्हणजे दारिद्र्य दूर करण्याचे औषधच आहे. ब्रह्मकुंडाचे दर्शन केल्यावर अन्य तीर्थाकडे फिरकण्याचेही कारण राहत नाही. येथील भस्म धारण करणे हेही पुण्यकारक असते, कारण ते ब्रह्मयज्ञापासूनचे आहे. येथे ब्रह्मदेव शत्रूच्या शापातून मुक्त झाले, म्हणून येथे स्नान करणारा महादेवाचे सायुज्य प्राप्त करीतो. अध्याय 36. लक्ष्मी तीर्थ वर्णन. सुत म्हणाले, सर्व पापांचा नाश करणारे जय तीर्थ पाहून लक्ष्मी तीर्थाकडे जावे. समृद्धी देणारे, संपदा देणारे, कामना पूर्ण करणारे हे तीर्थ. यात स्नान करून धर्मपुत्र ऐश्वर्य संपन्न झाला. त्याने श्रीकृष्णाकडून प्रेरणा घेऊन इंद्रप्रस्थान निवास केला. सुतांनी मग ती कथा सर्वांना सांगितली. पुरातन काळी महापराक्रमी पांडव इंद्रप्रस्थ येथे राहत होते. त्यांना भेटण्यासाठी श्रीकृष्ण तेथे गेले. पांडव प्रसन्न झाले. युधिष्ठिराने त्याचे योग्य असे आदरातिथ्य केले. प्रसन्न होऊन श्रीकृष्णाने त्यांना महान ऐश्वर्याचा लाभ करून देणारे जे लक्ष्मी तीर्थ त्याबद्दल सांगितले. ते म्हणाले, हे धर्मपुत्रा, गंधमादन पर्वतावर लक्ष्मी तीर्थ नावाचे एक प्रसिद्ध तीर्थ आहे. तेथे जाऊन आपण स्नान करावे. तेथील स्नानाने धन धान्य समृद्धी होते, शत्रू नाश पावतात. देवांनी येथे स्नान केले तर नंतर असुरांचा पराभव केला. नलकुबेराने स्नान करून अप्सरामध्ये श्रेष्ठ अशा रंभेची प्राप्ती केली. कुबेराने येथे स्नान केले. मुख्य निधीचा तो नायक बनला. म्हणून हे राजेंद्र अशा यशूप्रद लक्ष्मी तीर्थात स्नान केल्यावर महालक्ष्मी प्राप्त करू शकतात. श्रीकृष्णाने असे सांगितल्यामुळे हा अद्भुत क्षेत्राच्या दर्शनासाठी धर्म आपल्या भावाचा तेथे गेला. तेथे त्याने स्नान दाने सर्व काही केले. इंद्रप्रस्थी परत आल्यावर युधिष्ठिराने राजसूयज्ञ केला. त्यावेळी कृष्ण सत्यभामेला घेऊन आला. त्याने यज्ञापूर्वी दिग्जय करायला युधिष्ठिराला सांगितले. त्यावेळी युधिष्ठिराने आपल्या भावना चारही दिशांना पाठवले. तेव्हा ते सर्वजण मोठा पराक्रम करून सुवर्ण ग्रहण करून इंद्रप्रस्थाला परतले. त्यावेळी यज्ञानंतर खूपसे दान, अन्न, वस्त्र, गायी, भूमी आणि भूषणे या स्वरूपात दिले गेले. असे हे वैभव लक्ष्मी तीर्थामुळे युधिष्ठिराला प्राप्त झाले. शिवाय मुक्तीही प्राप्त झाली. अध्याय 37. गायत्री सरस्वती तीर्थ प्रशंसा. सुतांनी यानंतर गायत्री सरस्वती तीर्थाचे महात्म्य कथन केले. गंधमादन पर्वतावरच ब्रह्मदेवाच्या 2 पत्नीकडून प्रसिद्ध झालेली त्यांचीच नावे दिलेली तीर्थ होती. ते पुढे म्हणाले, पुरातन काळी ब्रह्मदेव आपली पुत्री वाढ हिच्यावर मोहित झाले होते. जगतपतीच्या या निषिद्ध कृत्य करण्याच्या विरुद्ध सर्वजण आपापसात बोलू लागले. तेव्हा हरीने व्याध रूप घेतले व पिनाक नावाचे धनुष्य घेऊनच ब्रह्मदेवावर बाण सोडला. विद्ध होऊन ब्रह्मदेव भूमीवर पडले. त्यावेळी त्यांच्या देहातून एक ज्योती निघून आकाशात गेली. तिथे मृगशीर्ष नावाचे नक्षत्र बनले. ते आद्रा नक्षत्राच्या रूपाने भगवान हर तिच्याकडे गेले. तेव्हा आकाशात ब्रह्मरूपी मृगशीर्ष नक्षत्राला त्रस्त झाले.
आजही मृग व्याघ्र रूप त्रिप्रांतक भगवान मृगशीर्षाच्या समीपच स्पष्ट दिसतात. शंभूकडून परमेष्टी विनिहित झाल्यानंतर गायत्री सरस्वती अतिशय चिंतित झाल्या. त्या दोघीजणी पुरुषांचे अभिष्ट प्रदान करणारे तप करावे अशा विचारात होत्या. शिवाचे तप करायचे त्या ठरवले व त्या दोघींनी आपापल्या नावांची तीर्थ बनवली. त्या तीर्थात स्नान करून त्या उग्र तप करू लागल्या. शिव ध्यान पंचाक्षर मंत्राचा जप केल्यामुळे महेश्वर संतुष्ट झाले. ते प्रगट झाले. शिवाबरोबर कार्तिकीय गणेश होते. या सर्वांचे दोघींनी स्तवन केले. म्हणाल्या, या अतिदुःखापासून रक्षा करण्यासाठी, या साऱ्या विश्वाचा अंधकार नाहीसा करण्यासाठी आम्ही आपणास वंदन करून विनंती करीत आहोत. महाभयानक कालकूट पचविणाऱ्या आपणास हे काम अवघड नाही. सर्व जगाला मोहित करणाऱ्या कामदेवाचे भस्म करणाऱ्या आपणास नमस्कार असो. अशा प्रकारे त्या दोघींनी केलेले स्तवन ऐकून शंकर त्यांना म्हणाले, आपल्या मनात जे आहे तेच होईल. तेव्हा त्यांनी चतुराननाच्या प्राणाचे दान वरदान म्हणून मागितले. शिवाने त्यांना देऊ केले. त्यांना ब्रह्मलोकी जाशी आज्ञा केली. तसेच तुम्हा दोघींच्या सानिध्याने पावन झालेली कुंडे मानवांना मुक्तीचा युज्य देणारी अशी होतील असे सांगितले. अध्याय 38 धर्मारण्य महात्म्य. महर्षी प्रवर श्री व्यासदेव म्हणाले, आता धर्मारण्याबद्दल सांगतो. एक क्षत्र म्हणजे पृथ्वी पुरंदीच्या ललाटावरील तिलकच होय. लक्ष्मीरूपी लतेचे हे जणू आळे, तसेच वाग्देवता सरस्वतीचं जलक्रीडा करण्याचे रम्य ठिकाण होय. वाराणसीहून याचे श्रेष्ठत्व अधिक आहे. सर्व तीर्थ येथे विद्यमान असतात. ब्रह्म, विष्णू, महेश, लोकपाल, द्विकपाल, मातृगण, शिवलिंग, शिवशक्ती वर्ग, गंधर्व, यज्ञ, कर्म, अप्सरा सर्व येथे असतातच. तसेच शाकिनी, भूत, वेताळ, ग्रह, देवादी देवत, ऋतू, लासी, पक्ष, सुरासुर सर्वांकडून धर्मारण्य क्षेत्राची महती सांगितली गेली. हे आद्यस्थान आहे. सर्व सुखे देणारे सिंह, वाघ, हत्ती तसेच अनेक पक्षीगण, गायी, घुशी, सारस, मृग वगैरे प्राणी येथे सद्भावनेत येतात. येथे पक्षी असो वा कीटक असो, जलचर स्थळावर कोणी असो, जो मृत्यू पावतो त्याला मुक्ती मिळते, त्यात शंका नाही. धर्मारण्यात अनेक प्रकारचे वृक्ष, लता, झाडे, वेली आहे. त्यामुळे ते सुशोभित झाले. या गोष्टी पुण्य प्रदान करणाऱ्या अशा. येथे गाय, वाघ, बेडूक, सर्प, मानव, राक्षस सर्व मैत्री भावनेने राहता. त्यामुळे येथे भयाचे नावही शिल्लक राहत नाही. सर्वत्र आनंदच दिसून येतो. असे हे भूतलातील निर्भय स्थान. येथे मधुर स्वर असणारा कोकिळ ध्यानात मग्न असतो. चंद्र किरणाची आवड असणारा चकोर येथे नक्त करीतो. साहरिका शुकांना सार वचने ऐकवीत असतात. त्यांचा पार नाही अशा संसार सागराला तारून नेणारा शिव येते. म्हणून जो कोणी आळस सोडून या धर्मारण्यात येतो त्याला पावला गणिक अश्वमेधाचे पुण्य लागते. कारण शाप देणारे, अनुग्रह करणारे असे सामर्थ्यवान द्विज येथे निवास करतात. पुण्यकार्यात 18,000 प्रकार निर्माण केले गेले. 36,000 नृत्य वाणिज्यांची निर्मिती केली. ते भक्तीमुळे मुक्त झालेले ब्राह्मण्य अयोनिज असे. पुराण ज्ञाते, सदाचारी, धार्मिक, शुद्ध बुद्धीचे स्वर्गातील देवही यांना मानतात. युधिष्ठिर म्हणाला, धर्मारण्य हे नाव केव्हा पडले? तीर्थ स्वरूप त्याला कशामुळे आले? ते प्रथम कोणी स्थापन केले? सर्व आपण मला सांगाल का हो? अध्याय 39 सदाचार वर्णन. महामहिमा श्री व्यास म्हणाले, धर्मारण्यात शुद्ध वंशात जन्मलेले ब्राह्मण 18,000 होते. ते सर्व सदाचारी ज्ञाते असे होते. युधिष्ठिराने विचारले, सदाचार म्हणजे काय? व्यास म्हणाले, सदाचार कृमी, अब्ज, पक्षी, पशु, मानव हे क्रमाने धार्मिक असतात. याहून विशेष धार्मिक सूर असतात. अर्थात सर्वजण पापापासून मुक्ती मिळवू इच्छितात. चारही प्रकारच्या भूतांमध्ये जे प्राणी असतात ते अत्युत्तम असतात. यांच्याहूनही श्रेष्ठ मुनिगण होत. ते सर्वजण बुद्धिजीवी असतात. मतिमानाहून श्रेष्ठ नर, त्याहून श्रेष्ठ विप्र असतात. विप्राहून श्रेष्ठ कृतबुद्धी, त्याहून श्रेष्ठ कर्ता, त्याहून अधिक ब्रह्मतत्पर श्रेष्ठ, त्याहून श्रेष्ठ तिन्ही लोकात कोणीही नसते. तप, विद्या यामुळे एकमेकाचे पूजक असतात. ब्रह्मदेवाने ब्राह्मणाची निर्मिती केली, कारण सर्व भूतांचा ईश्वर तोच असतो. म्हणूनच ते स्थित जग ब्राह्मण त्याचा आदर करत होतात. सदाचार हा पूर्णत्व प्राप्त असा आचार होय. म्हणूनच विप्राने सदाचारशील असावे.
विद्वेष राग यांच्या विरहित ज्याला बुधगणाने अनुष्ठित केले तोच धर्माचे मूळ म्हणजे सदाचार होय. श्रुती आणि स्मृती यांनी कथन केल्याप्रमाणे आचार ठेवावा. कारण धर्मरहित दुराचारी असणे निंदेला पात्र होते. व्याधी घेरतात, अल्पायू प्राप्त होते. ते सर्व दुःखाचे कारण आहे, म्हणून ते टाळावे. पराधीनता ही दुःखाचे मूळ होय. आत्मवंश असणे प्रसन्नतेचे तसे सुखी राहण्याचे महत्त्वाचे कारण होय. ज्या कर्मामुळे अंतरात्मा प्रसन्न होतो तशीच कर्म सदा करावी व विपरीत कर्म टाळावी. धर्माचे सर्वस्व नियम होय, म्हणून याचे पालन करावे. यम दाह हे त्यांच्या पालनाने धर्माचा संचय केला जातो. शृंगवाण वाल्मिक याने अशा धर्मसंचय केला होता. धर्माचा परलोकी आपणास सहाय्य करतो, अन्य कोणी नाही. इतकेच काय, देवही पंचत्व प्राप्त करतो, आपणाला विमुख होतो. म्हणून उत्तमोत्तम गोष्टी आचराव्या, अधम त्यागाव्या म्हणजे उत्कर्ष होतो. उत्तमाचीच संगती धरावी, अन्य वर्जित करावं. अध्ययनशील असावं. ब्रह्मसमयी उठून आपल्या हिताचे चिंतन करावे. सर्वप्रथम श्री गजाननाचे ध्यान करावे, नंतर भगवती अंबेचे, त्यानंतर श्री शंभो, श्री सहित श्री रंग प्रभू कमलोद्भव ब्रह्मदेव याचे ध्यान करावे. यानंतर इंद्रादी देवगण, वशिष्ठ प्रभृती मुनिगण, गंगा आदी नद्या, शैलादी, क्षीरोदधी प्रभृती सर्व समुद्र, मानस सरोवर, नंदन आणि वन, तसेच कामधेनू, कल्पवृक्षादी, कांचन धातू, उर्वशी, दिव्य अप्सरा, प्रल्हाद आदी हरीचे परमभक्त यांचे क्रमाने ध्यान करावे. सर्व तीर्थात उत्तम अशा आपल्या मातापित्याच्या चरणाचे स्मरण करावे. गुरूंचे हृदयात ध्यान करावे. अशा प्रकारे प्रसन्न बुद्धी होऊन त्यानंतरच आवश्यक शारीरिक कृत्य करावे. शरीरप्रमाणेच मनही निर्मल करावे. विश्वस्वामी जेव्हा पूर्ण प्रसन्न होतो तेव्हा आपले मन पवित्र होते. म्हणून चित्तशुद्धीसाठी प्रमुख आश्रय घ्यावा. मन, कर्म, वचन यांच्या शुद्धीसाठी पूर्वसंध्या करावी. उपासनेमध्ये केलेल्या प्राणायामाने शुद्धी होते. गायत्री मंत्राचा जप श्रेष्ठ होय. सूर्यदेवाला दिलेले अर्घ्य म्हणजेच त्याचे अर्चन होय. सूर्याचे अर्चन म्हणजे संपूर्ण त्रैलोक्याचे अर्चनच होय. सविता सूत पशु धन प्रदान करून व्याधींचे हरण करीतो, आयुष्य देतो, मनवांछितही पूर्ण करीतो. रुद्र हे आदित्य, हरी दिवाकरे, रवी हिरण्य रूप, त्रैरूप आर्यमाय होत. त्यानंतर ब्रह्मादी सर्व देवांना, मरीच आदी मुनींनी तर्पण करावे. सनकानादीचे तर्पण करावे. पितृगणाचेही तर्पण करावे. यानंतर अग्निकार्य करावे. वेदाभ्यास करावा. श्रुतींचा अभ्यास 5 प्रकाराने करावा. अनेक शास्त्राचे ज्ञानही प्राप्त करावे. मध्याग्नी विष्णुदेव करावा. ब्रह्मदेवाची इच्छा असणाऱ्याने अतिथी, पाथिक, अणुचान, श्रुती, पारगामी यांचा आदर सत्कार करावा. वायस बलीने द्यावा. शुद्ध वस्त्रे धारण करून दोषरहित असणावर वशिष्ठ अधिष्ठित होऊन शिष्यूंबरोबर स्वतः भोजन करावे. जठररूपी कुंडामध्ये प्रसन्न बुद्धीने जणू हौतीच द्यावा. मौन राहावे. पुराणे श्रवण करावी. संध्या उपासना करावी. अशा प्रकारे समाचरण करणारा विप्र कोणत्याही प्रकारे दुःखित होत नाही. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण हयग्रीवाख्यान वर्णन बघूया. हर हर महादेव शंभो. हर हर महादेव शंभो.